वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरामध्ये संताप व्यक्त होतोय। हुंड्यासाठी सासरच्यांनी छळ केल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या। त्यानंतर आता आज पुण्यामध्ये मराठा समाजाची बैठक पार पडली। मराठा समाजाच्या विवाह सोहळ्यासंदर्भातल्या काही प्रमुख आचारसंहिता यावेळेला तयार करण्यात आल्या। लग्नाच्या निमित्तानं हुंडा पद्धती माननीय श्री भाऊंनी सांगितलं की हुंडा बंदीचा कायदा आहे, परंतु तो कायदा सगळेजण पाळत नाही। यासाठी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावं लागेल। अभ्यासक्रमामध्ये समावेश नाही। छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत, शिवाजीराजेंनी हुंडा दिला नाही, हुंडा घेतला नाही। अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलींचा विवाह स्वतःच्या राजपुत्रावर केला आणि सुनांना मुलीप्रमाणे सांभाळलं। हा इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये आला पाहिजे। या आजच्या बैठकीमध्ये जेवढे 200-300 कुटुंब इथं मराठा समाजाचे आणि बहुजन समाजाचे आहेत, त्यांनी आज शपथ घेतली की मी हे जी काही आचारसंहिता झाली, या आचारसंहितेप्रमाणे मी स्वतः माझ्याकडनं सुरुवात करणार आहे। या 200नी सुरुवात केली तर पुढे ती 2000 होणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या काही गोष्टी आहेत, इथं आमचे एक वकील सुद्धा भगिनी होत्या, त्यांनी सुद्धा असं मांडलं की हुंडा म्हणजे त्याचं स्वरूप काय, फक्त लग्नामध्ये देणं का, 1 वर्ष जो 12 महिने आपल्याला जे सणसूद येतात, त्या सण दसऱ्याला अंगठी द्या, दिवाळीला अंगठी द्या, ह्या सुद्धा प्रथा बंद झाल्या पाहिजेत। ही पत्रिकेबरोबर आरोग्य पत्रिका सुद्धा अत्यंत गरजेची आहे, ती पाहणं आहे। या ठिकाणी घटस्फोटाचं प्रमाण सुद्धा मराठा समाजामध्ये जास्त आहे आणि ज्या पद्धतीने भाऊंनी सांगितलं की आमचे 10वे 13वे याच्यासाठी सुद्धा प्रदर्शन लागलं जातंय किंवा नेते बोलणं किंवा भाषणं याच्यावरती कसा निर्बंध आणता येईल, ही आमची प्रायोरिटी आहे। गावातलं लग्न ठरवताना चावडीवरती लग्न ठरवलं जायचं, 4 इकडचे लोक 4 तिकडचे लोक असायची। आता आपल्याला लग्न ठरवल्यापासून ते लग्नाच्या नंतरच्या तक्रारींमध्ये किंवा अन्यायाविरुद्ध काहीतरी वाचा फोडण्यासुद्धा आपल्याला पंचायती करावं लागतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।